नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपल्याला हिवाळा स्पेशल अगदी छान ब्रेकफास्ट बनवायचे. हिवाळ्यामध्ये भरपूर अशी मेथी येते, तेव्हा मेथी आली की वेगवेगळे आपण पदार्थ बनवतो. त्यामधलाच हा एक पदार्थ आहे, अगदी पौष्टिक, लहानापासून मोठ्यापर्यंत आवडणारा, किंवा प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही 8 दिवसाकरता घेऊन जाऊ शकता. बिलकुल खराब होणार नाही, जशाच तसा हा पदार्थ राहतो. किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा केला तर अगदी पौष्टिक. चपाती भाजी करण्याची सुद्धा गरज पडत नाही, पूर्ण डब्बा संपवून मुलं येतील. आता ह्या ठिकाणी आपण थोडीशी मेथी घेतलेली होती. ती मेथी जी आहे ती लहान आकारात अशी कट करून घेतलेली आहे. मेथी कट करून झाले की आपण थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने कट करून घ्यायचे. आता कोथिंबीर तर कट करून झालेली आहे. ह्या ठिकाणी 1 बाउल इतकं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ हे आपल्या क्वांटिटीनुसार आपल्याला कमी जास्त घ्यायचं आहे. जी कट करून घेतलेली मेथी आहे ती टाकून दिलेली आहे. कोथिंबीर टाकून द्यायचं आहे. कोथिंबीर टाकून झालं की आपण ह्या ठिकाणी 1 गड्डा इतका लसणाचा सोलून घेतलेला आहे, ते टाकून ठेचून घेतलेलं टाकून द्यायचं आहे. 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद टाकायचे, अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे. लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्त करायचं आहे. तीळ टाकून घेतलेले, 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा टाकायचा आणि 2 चमचे इतकं तेल टाकलेलं आहे. 1 पळी इतकं आपण बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे. आता सर्व जे आपण जिन्नस टाकले ते सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, जे की लाल तिखट मीठ पूर्ण पिठाला लागलं जाईल. मिक्स करून झालं की थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर आपल्याला पीठ मळून घ्यायचं. जसं की आपण नेहमी चपातीसाठी मळतो त्याच पद्धतीने मळून घ्यायचं आहे. मळल्यानंतर 1-2 मिनिटाकरता आपल्याला आणखीन थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे, जे की छान आपण जे पराठे बनणार आहोत मेथीचे ते अगदी छान बनले जातील त्या पद्धतीने आपण मळून घेतलेलं आहे. 1-10 मिनिटाकरता आपल्याला वरती झाकण ठेवायचं, जे की पीठ छान मुरजलं जाईल. 10 मिनिटाकरता आपण झाकण ठेवलेलं आहे. आता 10 मिनिटानंतर आपण हे पीठ घेतलेलं आहे आणि अगदी लहान आकारात त्याचे गोळे बनवून आपल्याला पराठे लाटून घ्यायचे. जसं आपण नेहमी लाटतो त्याच पद्धतीने चपातीसारखं आपल्याला थोडंसं पीठ लावून कोरडं वरतून लाटून घ्यायचं आहे. अगदी नेहमीचीच पद्धत आहे, खूप सोपी पद्धत आहे, सहज. फर्स्ट टाइम जरी कोणी बनवलं तर बिघडणार नाही. अगदी साध्या पद्धतीनं आणि कमी घरच्या साहित्यामध्ये बनवलेलं आहे, पण खूप पौष्टिक आहे. एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. आता ह्या ठिकाणी आपण कोरडं पीठ थोडंसं लावून घेतलेलं आहे आणि लाटून घ्यायचं आहे, जे की पोळपाटाला चिकटणार नाही. आता ह्या ठिकाणी लाटी लाटून झालेली आहे. जितकं पातळ आपल्याला पाहिजे तितकं आपण पातळ ह्या लाट्या बनवू शकतो. आता ह्या ठिकाणी लाटी बनवून झाल्यानंतर गॅसवरती आपण तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. तव्यावरती थोडंसं आपल्याला सुरुवातीला तेल लावून घ्यायचे. तेल लावून घेतलं की आपण जे पराठा बनवलेला आहे मेथीचा ते आपल्याला टाकून व्यवस्थित आपल्याला छान शेकून घ्यायचे. अगदी दोन्ही साईडनं तेल लावून आपण खाली वरी करत मस्त आपण हे पराठे जे आहे ते खमंग शेकून घेणार आहोत.
ठिकाणी आपले पराठे शेकून झालेले आहेत. फटाफट आपले हे पूर्ण पराठे बनवून सुद्धा झालेले आहेत. कमी वेळामध्ये झटपट अगदी छान पौष्टिक असा हा नाश्ता आहे. एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. पोटभरीचा सुद्धा आहे. तुम्हाला हे मेथीचे पराठे कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. अगदी नरम होतात, बिलकुल कडक होत नाहीत. 8 दिवसाकरता सुद्धा हे आरामात टिकतात. थोडाही व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. दह्यासोबत, चटणीसोबत, कशासोबतही सुद्धा किंवा लोणच्यासोबत सुद्धा खाऊ शकता. अगदी असे टिफिनमध्ये नेलं तर काहीच होत नाही आणि दुसरं आपल्याला काहीच बनवायची गरज पडत नाही. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.